हे पिता तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कळप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या सकाळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी येणाऱ्या माहिती देत आहे, पूजा विधी सांगत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शके 1947 संवत्सर विश्वावसु दक्षिणायनी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन. श्री गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा कशी करावी हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आहे. संकष्ट चतुर्थी रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी आहे. मुंबई भागात चंद्रोदय रात्री 20:41 अर्थात 8:41 असणार आहे. अचानकपणे कोणत्याही प्रकारच्या अशोच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका. केवळ उपवास करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना उपवास काळात सतत करत राहा. आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपणास श्री गणेश मंदिरात जाण्याची तशी आवश्यकता वाटणार नाही मित्रांनो. इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही विधिवत श्री गणेशाचे दर्शन जवळच्या गणेश मंदिरात जाऊन घ्यावे. सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे. उदाहरणार्थ तीळ तेल आहे, गाय तूप, मोठ्या वाती, ओला धूप, श्रीफळ, गोड ऋतुफळे, 21 दुर्वांची जोडी, फुले व फुलांचा हार इत्यादी. अन्यथा दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम रोख टाकावी. बापाला एक प्रदक्षिणा घालावी. बापाचा प्रसाद गुरुजी पुजारीकडून मिळालेला ग्रहण करावा. हजार भक्तांना वाटण्यासारखा आपल्याजवळही काही प्रसाद असेल तर बापासमोर ठेवा. तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील मित्रांनो. यानंतर मंदिरात जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करावा. आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील पठण करावे मित्रांनो. तर ही गणेश सेवा जी आहे मित्रांनो मंदिरातील, ही शक्यतो आपल्या वेळेनुसार आपण अटेंड करावी. जर आपल्याला अभिषेकाची वेळ श्री गणेशावर होणाऱ्या जर जमत असेल तर अवश्य करावी मित्रांनो. त्यावेळी अवश्य जावे मंदिरामध्ये. आता आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा काय आहे ती पाहूया. आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धशुचिर्भूत व्हावे. भले आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरे करून घरी याल त्यावेळेला चंद्रोदय देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा. हे पृथ्वीमाते तुला नमस्कार करतो. आता आसन टाका. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. आता आसनावर बसा. दीप पेटवा. हे दीप देवता तुला नमस्कार करतो. धूप लावा. हे धूप देवता तुला नमस्कार करतो. आता देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. आपली 10 बोटे जमिनीवर टेकवा. ओम पृथ्वी तया धृता लोकदेवी तम विष्णुना धृता तम च धारय महादेवी पवित्रम कुरु चासनम. तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा मित्रांनो. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. भांड शुद्धी, दिशा शुद्धी करा. 3 वेळा आचमन करा. एक पळी पाणी उजव्या तळहातावर घ्या. मंत्र म्हणा. ओम प्रवणस्य परब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनिव. आता दोन्ही नागपुड्यांनी आलटून पालटून 6 वेळा प्राणायाम करा. आजच्या पूजेचा संकल्प सोडा मित्रांनो. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. रात्रीच्या पूजेचा संकल्प आहे हा. ओम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवन शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायनी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षे भानुवासरे पुनर्वसु नक्षत्रे ब्रह्मायुगे बहुकर्णे संकष्ट चतुर्थी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करिष्ये.
इथे हा संकल्प संपलाय. आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. आता शंखाची पूजा करा. ओम शंख देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम घंटा देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा. ओम वरुण देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा. पंचोपचार पूजा अर्थात गंध अक्षत फूल धूप दीप आणि महानैवेद्य. प्रथम श्री गणेश मूर्तीवर व फोटोवर दर्भाच्या काडीने वा फुलाने पाणी शिंपडा थोडे. ओम श्री गणेश देवताय नमः स्नानम समर्पयामि स्नानांते पाणी समर्पयामि म्हणून एक पळी पाणी तांबणात सोडायची. कोरड्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा. फोटो परत जागेवर ठेवा. मूर्ती असेल तर मात्र उचलू नका. ओम श्री गणेश देवताय नमः वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व जानवे जोड व्हायचे आहे. ओम श्री गणेश देवताय नमः हरिद्रा कुंकुम चंदनम समर्पयामि नमस्कारम करोमि. गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा मित्रांनो. ओम श्री गणेश देवताय नमः ध्रुवांकुराणी च पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. 21 ध्रुवांची जोडी व्हा. लाल रंगाचे वा तत्सम रंगाचे फूल व्हा. ओम श्री गणेश देवताय नमः धूपम माघर्पयामि नमस्कारम करोमि. धूप 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा मित्रांनो. ओम श्री गणेश देवताय नमः दीपम निराजयामि नमस्कारम करोमि. दीप 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळायचा आहे. देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकोन काढा. यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. ओम श्री गणेश देवताय नमः प्रदक्षिणाम करोमि. यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. ओम श्री गणेश देवताय नमः नमस्कारम करोमि. श्री गणेशाला नमस्कार करता तो आता तुपाच्या पंचारतीने सर्व देवांना 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा. यानंतर श्री गणेशाची आरती घ्या. कापूर आरती घ्या. घालीन लोटांगण घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. क्षमा प्रार्थना घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. श्री गणेश गायत्री मंत्राचा जप 10 मिनिटे माळेविना परत आपल्या घरी करावा. या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो. तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवास करताना आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसावे. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी निमित्त घाईघाईने श्री गणेश व चंद्रपूजा न करता विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे नक्कीच पुण्य जमा करून जाते मित्रांनो. परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्त जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. मित्रांनो, गावगावच्या चंद्रोदयाची वेळ जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण कुठल्याही गावी असा त्या गावचा चंद्रोदय या यादीमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स आपण अवश्य तपासून पाहावा. धन्यवाद मित्र. हरिओम. शिवशंभो महादेव.